सामना रंगताना दिसेल. केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट मैदानामध्ये खेळतोय. मॅचला सुरुवात. रुपेश बासरे पहिला बॉल अप्पर कट मारलाय. थर्ड मॅनला कॅच पकडला गेलाय. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. केतन म्हात्रे गोल्डन डकचा शिकार. 0वर आउट. ओ कटर टाकला होता. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. खेचलाय बॉल. गॅप मध्ये चाललाय. फिल्डर आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. अतुलने बॉलला थांबवलंय. अतुल भोईर वाडेघर चा खेळाडू आहे आणि वाडेघर म्हटल्यानंतर फिरकीपटूंचं माहेरघर. अनेक खेळाडू तिथून येतात. फिरकीपटू चांगले चांगले तिथे पाहायला मिळालेत वाडेघर कडून. शॉर्ट बॉल मात्र बरोबर क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा फटका सजवलाय. बॉल चाललाय फाईन लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. त्याची वाट आहे आणि पाहूया धावा किती मिळतात या फटक्यावर. फलंदाज रोहितला 4 धावा मिळतील. चौकार. स्कोरबोर्डवर 6. सात धावा पलकावर लागल्यात. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता. खूपच चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. गॅपमध्ये हा फटका चाललाय आणि जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावा मिळत आहेत आमिर दाफेदार कडून. धावा झाल्यात 11. खोलवर टप्प्याचा बॉल होता. आमिर दाफेदार चांगल्या फॉर्म मध्ये आणि त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. 4 धावा येत आहेत. परत एक वेळा रुपेश बासरे तयार. लेग ब्रेक. हुक शॉट. चांगला फटका. चांगलं टायमिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आमिर दाफेदारच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या पहिलं षटक संपलंय. 17. एक फलंदाज बाद. फलंदाज रुपेश बासरेने चूक केली लेग ब्रेक टाकत असताना. कारण हाफ ट्रॅकर बॉल होता. भरपूर संधी मिळाली. शॉर्ट बॉल. त्याचा चांगलं प्रत्युत्तर इथे दिलंय. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय आणि या 6 धावा मिळत आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावर लागल्यात. 17 रन स्कोअरबोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. खतरनाक बॅटिंग आमिर दाफेदारची.
केतन मात्रे लवकर बाद झाला, परंतु सध्या त्विशा 11 डायगर ठाणे या टीमच्या खात्यामध्ये आहेत 17 रन. पहिलं षटक संपलंय. सेकंड ओव्हर. सेकंड ओव्हरमध्ये राया गावचा खेळाडू अप्पू कुंगळे गोलंदाजीसाठी आलाय. RCC राया अप्पू कुंगळे आता गोलंदाजीसाठी, कारण त्या त्या गावाच्या ज्या ज्या ग्रामीण टीम आहेत त्या त्या ग्रामीण टीममध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन तुम्ही तालुक्याच्या टीममध्ये खेळताय. अप्पू कुंगळे तयार. सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल कटर होता, बॉल हवेत आहे ऑन साईडला, लॉंग ऑनला फिल्डर धावतोय. सूरज तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावा ऍड होतात रोहित पाटीलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आता मात्र 19 लॉस ऑफ 1 विकेट. RK फ्री हिट. शुभम नाईक त्याचबरोबर बिलाल शेख यांच्या माध्यमातून भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आणि तुम्हाला या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल. जास्त शफल झालाय. लवकर फॉलो केलंय गोलंदाज अप्पू कुंगळेने. बॉल पायावर लागतोय रोहितच्या. डॉट बॉल. इथे येईल. टीमची धावसंख्या स्थिर आहे 19 धावा. एक स्लिप आहे, एक बॅकवर्ड पॉइंट. स्लिप कॉर्न जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक आहे स्लिपमध्ये. चांगला पिकअप शॉट ऑन साईडला गॅपमध्ये. बॉल ट्रॅव्हल होतो आणि हा बॉल जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 23-23. यावेळेला थोडासा खेचून मारलेला फटका होता, पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी. लेग कटर बाहेर जाणारा बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मिळतील रोहित पाटीलला. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 रन. लॉस ऑफ 1 विकेट. आज पहिला दिवस आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा. उद्या ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. फरदीन काझी, केतन मात्रे, श्रेयस कदम, सुमित ढेकले, प्रथमेश ठाकरे, सिल्वर स्टार भिवंडीची यंग ब्रिगेड, सुनीता स्मृती या टीममध्ये प्रितेश आणि ठाण्यातले नामांकित खेळाडू वाईलियन बोनकोडे. सुलतानच्या नेतृत्वामध्ये संघ खेळ अर्जुन 11 कांधारी किंग्स. इनसाइड आउट. बॉल हवेत आहे. शॉट ऑफ द डे आहे आणि तिथे फिल्डर प्रयत्न करतोय, परंतु बॉल चालला सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार. स्ट्रायकर. अनेक नामांकित संघ उद्या खेळत आहेत. सुमित औटे सारखा खेळाडू इन ॲक्शन असेल. बुमरा, ताई पॅकर, समर भाऊ परुळेकर यांचा संघ आहे. पालघरचे अनेक दिग्गज खेळाडू त्याही टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे उद्याचा दिवस देखील मिस करू नका. या स्पर्धेमध्ये धावा झाल्या 29-29. चांगला फटका रोहित पाटीलच्या बॅटमधून. हा कटर चांगला होता. हा बॉल समोरून वळवलाय अप्पू कुंगळेने. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा झाल्यात. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. बॉल थेट शाहिदच्या हातात आणि शाहिद तेच सांगतोय हेच बॉल तुला टाकायचे होते. अखेर षटक संपतंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29-1. त्विशा 11 डायगर ठाणे. येणाऱ्या 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आणि इंडिपेंडन्स डे लॉन्च देखील आता सज्ज आहे 70-70 स्पोर्ट्सकडून. अनेक 70-70ची उत्पादने या इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने अनेक शॉपमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. आकर्षक टी शर्ट्स, कॅप,
स्लीवलेस, शॉर्ट्स, ट्रॅक या सगळ्या गोष्टीचं लॉन्चिंग येणाऱ्या 15 ऑगस्टला केलं जाणार आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून इंडिपेंडन्स डेचं लॉन्चिंग त्याची प्रतीक्षा नेहमीच असते. आणि ट्राय कलरमध्ये वेगवेगळ्या टी शर्ट, जर्सीज, कॅप्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे 70-70 ची चर्चा होत असते टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सो थर्ड ओव्हर आता सुरुवात होईल. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय संचित पाटील. शिरडोनचा संचित पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल ओव्हर नंबर 3च्या दरम्यान. आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी सज्ज आहे अमीर दाफेदार, मीरा रोड. खतरनाक फॉर्ममध्ये अमीर दाफेदार. भाईंदरमध्ये सध्या चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकारे मारलेले आहेत. पहिलाच बॉल थोडासा वेगाने टाकलाय, कव्हर्सला खेळलाय. बॉल थांबतोय, चिखलामध्ये अडकला. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील अमीर दाफेदारला. टीमची धावसंख्या 31. संचित पाटील. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 72 धावा होऊ शकतात. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे विषय 11 टायगर ठाणेचा. आणि चांगली धावसंख्या आहे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जर 72 त्यांनी केल्या. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे, मिड विकेटला. बॉल सीमा पार. अमीर दाफेदारचा वार आहे तो षटकार. पाटील नक्कीच भरपूर काही शिकण्यासारखं आहे तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु चांगली रिदम आहे. यॉर्कर याच गोष्टीची मी चर्चा करत होतो की शॉर्ट बॉल तुम्ही टाकलाय, तुमच्याकडे एक यॉर्कर पाहिजे, तुमच्याकडे एक बाउन्सर पाहिजे. यॉर्कर त्याने टाकला, खांद्याचा चांगला वापर केला आणि शांत ठेवले फलंदाज अमीर दाफेदारला. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 38. चांगलं कमबॅक संचित पाटीलचं. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला शिकवतो. हळूहळू तुमच्यामध्ये प्रोग्रेस होत असते, चालना मिळते तुमच्या खेळाला आणि मग तुम्ही अनेक मैदानं गाजवण्यासाठी तयार असता. फक्त तुमच्याकडे एक गोष्ट पाहिजे, तो मात्र एक दृढ निश्चय आणि तो आत्मविश्वास. चांगला इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चालला सीमा पार. 4 धावा मिळत आहेत. रोहित सुपर हिट बॅटिंग सध्या सुरू आहे. 4 धावा चौकार. फटका होता. डोळ्यांचं पारणं फेडलंय दुपारच्या सत्रामध्ये. आजच्या दिवसातला मी पाहिलेला हा दुसरा चांगला शॉट आहे. विनीत माळीचा नटराज शॉट आणि हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह फोटोजेनिक शॉट. चांगलं टायमिंग रोहितचं. फुल टॉस. यावेळेला दिशा दिली आहे. बॉल ऑन साईडला. वाईड इशलॉंग ऑन. फिल्डर आहे सूरज भगत. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 43. एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा झाल्या 43. लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हरचा. अमीर दाफेदार याच्या विरुद्ध काय प्लॅनिंग करेल संचित पाटील. अंडर 19 खेळाडू, 18 वर्षाचा खेळाडू, शिरडोन गावचा संचित पाटील. हा बॉल महत्वाचा आहे. समोर अमीर दाफेदार आहे. परत यॉर्करचा प्रयत्न. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. पॉइंट मधून बॉलला काढले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का की तिथे पाण्यात थांबलाय बॉल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी मिळेल. 3 धावा ऍड होत आहेत. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या 46. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्विशा 11 टायगर ठाणे, तेजस पाटील यांच्या टीमने धावा केल्यात 46. 70-70 स्पोर्ट्स बिल्ली वॅन अचीव अस्मिता टेक्सटाईल पार्क कोणगाव भिवंडीमध्ये हे दालन आहे 70-70 स्पोर्ट्सचं. इथे तुम्हाला 70-70 चे प्रत्येक उत्पादने मिळतील. मग ते आकर्षक टी शर्ट्स. न्यू लॉन्च टी शर्ट देखील येणाऱ्या 15 ऑगस्टला आहे इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन भारताचा. आणि त्यावेळेला देखील एक भव्य दिव्य लॉन्चिंग होणार आहे. बॅट्स तिथे उपलब्ध आहेत. प्लेअर एडिशन बॅट, मग पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या बॅट, कॅप आहेत. अनेक वेगवेगळ्या रंगीबेरंगी कॅप्स आणि या आहेत
रबर बॉलसाठी स्पेशल बॅट्स याही तुम्हाला 70-70च्या शॉपमध्ये मिळतील. आणि मी ज्याची चर्चा करत होतो, येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डेला भारताच्या प्रत्येक शॉपमध्ये 70-70 स्पोर्ट्सकडून न्यू लॉन्च होणार आहे. अनेक उत्पादने येणार आहेत. अपकमिंग टुर्नामेंटविषयी देखील चर्चा होईल या ओव्हरनंतर. अनेक स्पर्धा येत आहेत 70-70 स्पोर्ट्सवर, त्याची देखील चर्चा करूया. एसएन ट्रॉफी याच ऑगस्ट महिन्यामध्ये 6 आणि 7ला इर्तीच्या मैदानावर गोठेवलीमध्ये होणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये 8 ओपन संघ खेळणार आहेत. जे ग्रामीण संघ आहेत ते मात्र पूर्ण झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे 8 ओपन संघ आहेत खुल्या गटातले. आणि 8 ओपन टीमच्या दरम्यान लीग मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. पहिलाच बॉल ऑफ ब्रेक, बॉलला फेकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बॉल आतमध्ये आला, फेकला मिड विकेटला, सिक्सर. तसा बॉल ऑफ ब्रेक झाला, आतमध्ये आला, तसाच बॉल बाहेर पाठवला मिड विकेटला. ही खासियत आहे या आमिर दाफेदारची. पुलचा फटका. यावेळेला ऑफ ड्राईव्ह, समोरच्या बाजूला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर आहे. ओव्हर पिच बॉल होता, 2 धावा मिळतील. सूरजने बॉलला थांबवलंय. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 54, 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय त्विशा 11 टायगरचं. आणि तेवढीच मोठी भागीदारी अर्धशतकीय, कारण 0वर आऊट झाला होता केतन मात्रे. 54 धावांची भागीदारी केली या दोन्ही बहादरांनी. बॅटची कडा, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्करवर आऊट झालाय आमिर दाफेदार. अप्पू कुंगळेला यश मिळतंय. फलंदाज आमिर आऊट. सीसी राया या टीमसाठी देखील त्याला आपण खेळताना नेहमीच पाहिलंय. चांगली बॉलिंग अप्पू कुंगळेची. ओ बीट केलंय, लेंथने बीट केलंय, थोडासा पुढे टाकला, फुटवरची परीक्षा घेतली पहिल्याच बॉलवर उबेद मुन्नाची. कारण जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता उबेदचा. पहा पायच हल्लेले नाही आहेत. चांगला बॉल. नक्कीच अप्पू कुंगळे रोनाल्डोचा चाहता आहे. CR7. शॉर्ट बॉलचा वापर, पंच केलाय कव्हर्सला, बॉल हवेत, चान्स. आणि तिथे सूरज भगत तयार आहे. फलंदाज बाद होतोय अप्पू कुंगळेच्या या ओव्हरमध्ये. त्याची ही दुसरी विकेट. फलंदाज उबेद सिल्वर डकचा शिकार. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. याच्या अगोदर त्याने आमिर दाफेदारला आउट केलं सेट बॅटरला. आणि आता पंच शॉट मारत असताना कव्हर्सला सूरज भगतने कोणती चूक केलेली नाहीये. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सौरभ पाटील आलाय. मात्रे, माफ करा, सौरभ मात्रे. खार्डी गावचा, गावदेवी खार्डी. दिनेश हिरामन पाटील पुरस्कर्ते नेहमीच राहिलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत. मग गावदेवी चषक असो किंवा नॅशनल ब्लास्ट ही स्पर्धा असो, त्याच गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू खार्डी गावचा सौरभ मात्रे. आणि एक चांगला ऑलराऊंडर आहे, यंगस्टर आहे. टीमची धावसंख्या 54, 54. अप्पू कुंगळे. ओ क्लीन बोल्ड, पुढे टाकलेला बॉल. आणि इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट.
यष्टांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, ऑफस्टिकला वाकवलंय, फलंदाज 0 वर आउट. फिरकीपटू उचलू शकतात, परंतु पॅडीचा हा बॉल थांबूनच आला. एवढा वेग नव्हता बॉलवर, हाफ ट्रॅकर होता, थोडासा थांबला बॉल खेळपट्टीवर. परत बाउन्सरचा वापर, अंपाचा सिग्नल, व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. वॉर्निंग कदाचित येईल आणि हो तसंच झालंय. डोक्यावरून बॉल गेलाय आणि त्याच्यामुळे धावा वाढत आहेत. धावा झाल्यात 55, 55. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केलाय पॅडीने. शॉर्ट थर्डला एक फिल्डर आहे, डीप मध्ये लॉंग लेग सेट केलाय, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट. एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, कारण कव्हर ड्राईव्ह खूप चांगले मारतो रोहित. ओ हा बॉल चांगला होता, चांगला फिरला, बॉल आतमध्ये आला आणि रनआउट होईल आता इथे नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज रोहित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. 5वी विकेट गमावली आहे ट्विशा 11 टायगर ठाणेने. 55ला 5. फलंदाज अयूब आलाय, परंतु जास्त वेळ झाला आता आणि कदाचित थोडासा लेटही पोचलेला असावा. आता तो फलंदाजीसाठी सज्ज होईल, परंतु सध्या नॉन स्ट्रायकर एंडला अयूबला थांबावं लागेल, कारण रनआउट झालाय फलंदाज रोहित नॉन स्ट्रायकर एंडला. बॉल शिल्लक आहेत या ओव्हरच्या अजूनही 4 धावा झाल्यात. 55, 70+ रनसाठी जावं लागेल. जर तुम्ही 65च्या वर धावा केल्या तर फायटिंग स्कोर निर्माण होईल, मग येईल मजा या मॅचमध्ये. परंतु पॅडी चांगली बॉलिंग करतोय. या ओव्हरमध्ये वाईड बॉलची 1 रन आली आहे. ओ हा बॉल थोडासा लेग स्टंप पिचिंग कदाचित असावा. बॅटला लागूनही गेलाय, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी खारीज झाल्यात. ऑफ स्टंपवर बॉल होता, ना की लेग स्टंपवर, आणि त्यातल्या त्यात बॅटलाही लागला. आता आला अयूब स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात अब तक 56, 56. 3 बॉल शिल्लक आहेत. ओ फुलर लेनचा बॉल, चांगली बॉलिंग पॅडीची. 1 रन मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयूब करताना दिसेल. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर रन आउट होईल. फलंदाज अमय आगासे आउट. सो अयूबकडे आता संधी आहे शेवटचे 2 बॉल खेळण्याची. नवीन फलंदाज सुमित भोईर
दहीसर चा खेळाडू आहे सुमित भोईर. आता तो फलंदाजीसाठी सज्ज होईल, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला. चांगले खेळाडू आणलेत. कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येने आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला ठाणे टीममध्ये देखील बीट केलं अयुबला फुल टॉस बॉलवर, आणि स्क्वेअर लेग अंपायरकडे पाहून काहीच होणार नाहीये, कारण बॉल भरपूर खालून गेलाय विकेट कीपरच्या हातात. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 3 बॉलवर 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं अयुबसाठी, परंतु ते थोडेसे लेट झालेत. आई बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, आणि बॅटिंग टीमने व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे लास्ट बॉलवर. येस, व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीम. आपण पाहतो एक संघ ठाणे तालुक्याला बिलॉंग करतो आणि एक कल्याण डोंबिवलीला, परंतु दोन्ही टीममध्ये ऑलमोस्ट कल्याण डोंबिवलीचे आणि ठाण्यातले अनेक खेळाडू पाहायला मिळालेले आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट आणि इनिंग संपलेली आहे, कारण मिडल स्टिकवरून बॉल नंतर गेलाय मागे फिरत, आणि अशा पद्धतीमध्ये पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 57-58च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम सो 58 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे गजानन डेव्हलपर्स कल्याण डोंबिवलीला आता या मॅचमध्ये, आणि 58च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी शाहिद आणि त्याची संपूर्ण टीम आता मैदानामध्ये उतरेल. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून चंदू शेट्टी सरांचा आवाज. 58चं लक्ष्य आहे गजानन डेव्हलपर्स कल्याण डोंबिवली टीमच्या समोर. हा बॅटिंग कार्ड. आमिर दाफेदार 30 केल्या, 24 धावा केल्या रोहित पाटीलने, आणि गोलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली. खास करून अप्पू कुंगळेने खूप चांगली गोलंदाजी केली, त्याने 3 विकेट घेतल्या या पहिल्या डावात. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये चंदू शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 46 रन होत्या, नंतर थोड्याशा त्या कंट्रोल झाल्यात, परंतु आव्हान चांगलं आहे. 5 ओव्हरमध्ये 58 करायचे आहेत. आपण आहोत भिवंडीच्या कोणगावमध्ये आणि कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आज आहे RK फ्री हिटची ही भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा. बिलाल शेख आणि शुभम नाईक या स्पर्धेला आपल्या भेटीला घेऊन आलेत. आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. मॅच नंबर 5 आहे. पहिल्या डावाच्या या काही हायलाईट्स आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला आमिर आणि रोहित पाटील यांनी काही चांगले फटके सुरुवातीला खेळले. रुपेशने पहिल्याच बॉलला केतनला आउट केलं खरं, परंतु त्यानंतर स्कोर झाला, आणि त्यानंतर अप्पू कुंगळे यांनी पुन्हा तो कंट्रोल देखील केला, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 रन आलेले आहेत. पॅडीने शेवटची ओव्हर 3 रनची टाकली, हेही महत्वाचं राहिलं. चला बॅटर मैदानात दाखल व्हायचं आहे लवकरात लवकर, कारण यानंतर सुद्धा 2 मॅच बाकी आहेत. चला बॅटर या. आम्ही आभारी आहोत सुजित शेठ तात्या पाटील, जयकुमार अँड कंपनी, वरुण पाटील साहेब सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका सभागृह नेते, त्याचबरोबरीने आयोजक बाली ट्रॉफी अल्ताफजी बाली, सरपंच खाडीपार, रज्जी कुवारी आणि गयासुद्दीन शेख, RK फ्री हिट, अमरदादा परोळेकर, थाई पॅकर्स, मयूरजी विलास पाटील, त्याचबरोबर रिग्नेशजी प्रताप शेठ पाटील यांच्या आम्ही आभारी आहोत. नवीनभाई शर्मा FTL यांच्या आभारी आहोत. शंकर जुकर
प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ज्यांनी ट्रॉफी दिली आहे त्यांचे आभारी आहोत. गुलजार सिद्दीकी यांचे आभारी आहोत. आनंद नायडू, त्याचबरोबर विशालजी पाटील पॅरामाउंट RMC, राकेशजी पाटील विहान एंटरप्राइजेस, आकाशजी बेडसे AB सामर्थ्य, स्वप्नील नाईक, लालू शेठ, वायू इलेव्हन बोनकोडे, शेखरजी दळवी आणि भावेश पवार यांनी बॉल स्पॉन्सर केले आहेत. विश्वास शेठ पाटील, अनिकेतजी म्हात्रे, कुमारजी म्हात्रे, टेन स्पोर्ट्स सुलतान खान यांनी बॉल स्पॉन्सर केलेत या स्पर्धेसाठीचे आणि CESD ढाबा यांचे आभारी आहोत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सुहास पवार आणि शाहिद शेख, कल्याणचे दोन जबरदस्त बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. या 58 धावांचा पाठलाग करायचा असताना पाहूया कशी कामगिरी केली जाईल. चालू मॅचमध्ये जो जिंकेल लगेचच खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे जयकुमार आगरी 11 या टीम बरोबर. चला मॅचला आता सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसात खूप काही पाहायला मिळाले आतापर्यंत. सकाळच्या सत्रामध्ये मानकोली आणि गोरसई ब हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. प्रथम एंटरप्राइजेस, भावेश ठाकरे आणि कंपनी, आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंगला आमंत्रित करण्यात आलेला आहे सौरभ म्हात्रे. खार्डीचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. या मैदानात हाही खेळाडू नेहमीच चांगला खेळलाय. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. रब्बरचा गब्बर म्हणजे शाहिद यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. जोडीला सुहास पवार आहेत. सौरभ बॉलिंगसाठी दाखल होतील. दुसऱ्या डावाकडे सामना निघालेला आहे. पावसाळी क्रिकेटचे मॅचेस आपण पाहतोय भिवंडीच्या कोणगावमध्ये. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. चारी बाजूला पाणी आणि आजच्या दिवसामध्ये पाऊस आलाय, नाही आला असं नाहीये, परंतु तो थांबून थांबून आलाय. सौरभ, पुन्हा एकदा थोडासा रिमझिम पाऊस मैदानामध्ये दाखल होतोय. केतन म्हात्रे रणनीत्या बनवतायत कशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण. पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असणार आहे. पॉवरफुल टाकावी लागेल आणि खेळावी सुद्धा लागेल. आणि आलाय पाऊस, आला रे आला, पाऊस आला. अपथमच्या बाहेर पहिला बॉल अँगल बनवत बाहेर जातोय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सौरभ यांनी. पाऊस पडल्यानंतर वातावरण थोडंसं वेगळं होतं. राऊंड द विकेट, अँगल बनवला, बॉल केतन यांच्याकडे पाठवला. डॉट बॉलने सौरभ यांनी सुरुवात केली आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय शाहिदने आणि या बॉलला समोरच्या दिशेने पाठवलंय. सीमा रेषा पार. आणि षटकार आहे. सुरुवात चांगली केली आहे शाहिद यांनी. सुरुवातीला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर षटकार खेचलेला आहे. 58चा पाठलाग करायचा आहे. आज मात्र खूप चांगलं DJ मास्टरने त्यांचं काम केलंय. संगीत संयोजन या मैदानात कदाचित पहिल्यांदा आम्ही समालोचन करत असताना गाणी सुद्धा ऐकायला मिळत आहेत. वेगवान बॉल ऑप्टमच्या बाहेर, समोरचा बॉल होता. स्ट्रोक सिलेक्शन नाही होऊ शकलं. बॉल वेगात जातो यष्टीरक्षकांकडे. राऊंड द विकेट. याही वेळेला सौरभ आले. ऑप्टमच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि या बॉलसाठी रेडी नव्हते. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल, षटकार, डॉट बॉल. सौरभ, शाहिद. पावसाचा पुन्हा एकदा वेग वाढतोय. वाढू देत, मजा येणार आहे क्रिकेटमध्ये ज्यावेळेला पाऊस वाढणार आहे. आता समोरच्या दिशेने कडक सिक्सर.
रब्बरचा गब्बर शाहिद यांना म्हटलं जातं. चांगली कामगिरी करतायत. बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके खेळले त्यांनी. हे पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा षटकार, असं समीकरण इकडे आपण पाहतोय. 26 बॉलमध्ये 46 करायचे. थोडीशी चर्चा होते. धन्यवाद. या डीजे अभिने तर माहोल बनवून टाकलाय आज. जबरदस्त कामगिरी आणि मैदानात दो दो कोसळणारा पाऊस आणि या पावसातलं क्रिकेट. असावा एखादा छंद पावसातलं क्रिकेट खेळण्याचा आणि आपल्याला छंद आहे की आज क्रिकेटच्या खेळाचा. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न फक्त केलाय. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, पाण्यामध्ये थांबतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय शाहिद यांनी आणि 2 रन तिकडे कंप्लीट केल्या जात आहेत. दो दो कोसळणारा पाऊस पाहायला मिळतोय. सध्या वेग वाढलाय या पावसाचा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, 14 वर गेली. धावसंख्या पहिली ओव्हर सुरू असताना शाहिदचा फिटनेस, शाहिदची ओळख राहिली आहे पहिल्यापासून. फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आहे. रनिंग बिटवीन द विकेट असू देत, यष्टीरक्षण असू देत आणि बॅटिंग असू देत, नेहमी चर्चेत राहिलं आहे. यावेळेला समोर बॉल केला होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही होत आहे. आणि इकडे डॉट बॉल आलाय. पहिली ओव्हर संपलेली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 14. 1 ओव्हर झाल्यानंतर 14 धावा. 4 ओव्हरला 44 पाहिजेत. सुहास पवार, शाहिद शेख आपल्या भेटीला येते. ज्या स्पर्धेची चर्चा आहे, सुलतान खान, दिनू कांबळे घेऊन येत आहेत. SD ट्रॉफीचं 6वं पर्व दिनांक 5, 6 आणि 7 ऑगस्टला. अहमद बॉलिंगसाठी येत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि बॉल त्यांना गुंगारा देत असताना सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी अहमद आले आणि पहिल्याच बॉलला चौकारही आलाय. वाह, पाऊस आणि पावसातलं क्रिकेट आपण पाहत आहात. आनंद घेतोय या पावसाळी क्रिकेटचा. पाऊस म्हटलं तर बरीच लोक पिकनिकला सुद्धा जातात, परंतु आमचं पावसाळी क्रिकेट आणि आमची पिकनिक ही क्रिकेटच्या मैदानातलीच आहे. कारण हे क्रिकेट बोलावतं आम्हाला पावसाळ्यात सुद्धा क्रिकेटच्या मैदानात आणि आपणही पावसाळी क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळत असतो. पाठीमागे स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डर आहेत तिकडे, बॉल थांबलाय. आमिर आहेत तिकडे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल.
22 बॉलमध्ये 39 पाहिजेत अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. शाहिद, दुसरा डाव सुरू आहे, एक महत्वाची मॅच चालू असणारा सामना गजानन डेव्हलपर्स कल्याण डोंबिवली विरुद्ध त्विषा 11 ठाणे यांच्यामधील पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे मिड ऑनला आणि इकडे चुकी झाली. जे शाहिद खूप चांगली बॅटिंग करत होते त्यांना आता माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात कॉल बरोबर नाही झाला दोन खेळाडूंमध्ये आणि त्याच्यामुळे रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट, पहिला धक्का. एकोणीस धावांवर विकेट आलेली आहे. सूरज आलेत बॅटिंग करण्यासाठी. बनेलीचे सूरज बघत आलेले आहेत. सुहास, हो वेगात बॉल टाकलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, त्याच्या नंतरचे बॉल मात्र या बॉलरने खूप चांगले टाकलेत. युवा टॅलेंट आहे ठाणे परिसरातील. काय बॉल टाकलाय, जबरदस्त जबरदस्त. अहमद, दो कोसळणारा पाऊस, त्याच्यामध्ये बॅटिंग करणं किंवा बॉलिंग करणं सोपं नाहीये. सध्या सुहासला बॅटिंग करायची आहे आणि या अहमदला बॉलिंग करायची आहे. 20 बॉलमध्ये 39 पाहिजेत. पाऊस कोसळतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय पॉइंटच्या दिशेने. थर्ड मॅनला आता मात्र मार्गस्थ झालाय. फक्त दिशा दिली टायमिंगला जबाब. बॉल सीमारेषा पार, षटकार. पाहायला मिळते 19 बॉलमध्ये 33 ची आवश्यकता आहे अजूनही. हा बॉल तिकट मारा. पुन्हा एकदा चांगला बॉल आलाय. विकेट येताना पाहायला मिळते. अहमदकडे टॅलेंट आहे आणि त्यांनी घेतली ही महत्वाची विकेट. षटकार मारला, लगेच उत्तर दिलं. आता 18 बॉलमध्ये पाहिजे 33. ओव्हर संपली. डीजे अभि 25 धावा धावफलकावर. मॅच सुद्धा चांगलीच होते. आता 2 ओव्हर नंतर 25 झालेले आहेत. 3 ओव्हरमध्ये 33 पाहिजे, म्हणजे ही मॅच चांगलीच होणार आहे. अमय आगाशे बॉलिंगला आलेले आहेत. सूरज आणि अप्पू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्पू कुंगळेने चांगली बॉलिंग केली होती, तर दुसऱ्या बाजूला बनेलीचे हे बॅटर पाहायला मिळतात सूरज. सूरज भगत यांना आपण पाहतोय. मीरा रोडचे अमय आगाशे बॉलिंगसाठी येत आहेत. 18 बॉल 33. दोन्ही संघांना संधी आहे इकडनं. पाहूया काय होईल. पावसात सुरू असणारी मॅच, भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी.
वेग उसळी दोन्ही पाहायला मिळालं. अमय आगाशे राऊंड द विकेट आलेत आणि पहिला बॉल काय टाकलाय, जबरदस्त. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 17 मध्ये 33. 17 बॉल 33 ची आवश्यकता आहे. ओला बॉल, ओली खेळपट्टी, ओली बॅट आणि ओलं असं असणारं हे वातावरण. यावेळेला दिशा दिली आहे थर्ड मॅनला बॉल आणि तिकडे पकडली आहे कॅच. वाह, चांगली कॅच पकडली आहे थर्ड मॅनच्या दिशेने. सुमित भोईर होते तिकडे, त्यांनी पकडलेली कॅच आणि अमय आगाशे घेत आहेत विकेट. आहे बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला, जागाही बनवली स्ट्रोक खेळण्यासाठी आणि खेळला खरा हा स्ट्रोक, परंतु तिकडे फिल्डर होते, त्यांनी पकडली कॅच आणि समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 16 बॉलमध्ये अजूनही 33 पाहिजेत. अमय आगाशेचे पहिले दोनही चेंडू खूप चांगले राहिलेत. अप्पू आणि अतुल ही जोडी, वाडेकरचे अतुल भोईर यांना आपण पाहतोय. वाडेकरच्या टीमने नुकतंच अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा सुद्धा मुंबईत गाजवली होती, श्री साई स्पोर्ट्सची. स्ट्रोक खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, जिकडे फिल्डर थोडेसे दूर होते त्याच्यामुळे एक कंप्लीट, दुसरीचाही कॉल दिला जाईल आणि 2 धावा तिकडे कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. अजूनही आता 15 बॉलमध्ये 31 पाहिजेत. मॅच चांगली चालली आहे. 15 बॉलमध्ये 27 झालेत, 15 बॉलमध्ये 31 पाहिजेत. 3 विकेट माघारी परतल्या, 7 विकेट हातात आहेत आणि अतुल बॅटिंग करतायत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालंय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत आणि पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट. अमय आगाशे या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. विकेट. चांगली सुरुवात झाली होती, परंतु अमय आगाशे यांच्या या षटकाने मॅचचं पारडं थोडंसं बदललेलं आहे. 4 बॉलमध्ये फक्त 2 रन दिल्या, 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि आता 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 31 ची आवश्यकता अजूनही आहे. नवीन बॅटर आलेत. चला, चिंटू नाव आमच्यापर्यंत आले, त्याच्यामुळे चिंटू घेतोय. क्षमस्व जर दुसरा असेल तर चिंटू विश्वकर्मा. शाहिद यांनी चांगली स्टार्ट केली होती, परंतु त्यानंतर त्यांचं रनआउट होणं कुठेतरी पथ्यावर पडलं प्रतिस्पर्धी टीमच्या. फक्त मॅच नाही संपली आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, अमयचा आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. अयुब आलेत बॉलवर, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. 30 अजूनही पाहिजे. 13 बॉल 30. अमय आगाशीचं हे अप्रतिम षटक. वाह, याही वेळेला जागा बनवून पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन तिकडे मिळेल. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. 18 चेंडूमध्ये 33 ची आवश्यकता होती. या ओव्हरमध्ये फक्त 4 रन दिले अमय आगाशे यांनी आणि मॅच आता 12 बॉलमध्ये 29 पाहिजेत. 29 3 ओव्हरला झाल्यात, 29 आता 2 ओव्हरला पाहिजेत. डीजे या.
व्यावसायिक संघ या ठिकाणी पाहायला मिळतील आणि पहिला सामना आकर्ष 11 जुहू विरुद्ध NP स्पोर्ट्स परी पॅकर सुमित डेकडे प्रथमेश ठाकरे त्यांच्या विरोधात फरदीन काझी श्रेयस कदम आणि केतन म्हात्रे यांना आपण पाहू. सिल्वर स्टार भावेश खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधात प्रितेश असतील. सुनीता स्मृती ठाणेमध्ये वायू 11 बोनखोडेची स्टारकास्ट मैदानात उतरणार आहे. पवन केने विवेक दिनू या सगळ्यांना पाहाल तर समोर उमर खान मुझम्मिल यांना पाहाल आपण गांधारी किंगमध्ये. ताई पॅकर उद्या खेळेल. त्यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे. स्ट्रोक सीमारेच्या दिशेने बॉल थांबतोय. 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. तिसरीचा कॉल आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. मांडूप स्ट्रायकर सुद्धा इकडे खेळताना पाहायला मिळणार आहे उद्या. त्यामुळे उद्याचा दिवस चुकू नका. आजच्या प्रमाणे उद्याही या मॅचचा आनंद घ्या 70-70 स्पोर्ट्सवर. अप्पू आणि चिंटू आता हीच नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणून ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग तर याही वेळेला नाहीये. एक धाव घेतली जाईल. फिल्डर पोहोचतायत. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे. 2.5 लाख प्रेक्षकांनी आज या स्पर्धेला मात्र 70-70 स्पोर्ट्सवर पाहिलं. दहा बॉलमध्ये 26. पाठीमागे जाईल बॉल. चांगल्या टप्प्यावर टाकला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अहमदला आणलं आणि त्यांनी पुन्हा चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय. विकेट. विकेट आलेली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत हरेश मिरकुटे. 10 गावचा स्टार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. पावसाळी क्रिकेटच्या कित्येक स्पर्धा हरेश मिरकुटे आणि मुकेश गायकर या जोडीने गाजवलेल्या आहेत. रुपेश बासरे सुद्धा त्यांच्याबरोबर आवर्जून पाहायला मिळालेत पावसाळी स्पर्धेमध्ये. पाहूया आज हरेश आलाय. अरे जरी कल्याणचे असेल तर त्यांना मुरबाडचा सुद्धा स्टार म्हटलं जातं. 9 बॉल 26. हरेश पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा फसला आणि केतन यांनी घेतलेली चांगली कॅच आणि हा युवा अहमद आणखीन एक विकेट घेतोय. हरेश बाद. खेळाडू आहेत कल्याणच्या. रुपेश देखील 2-3 हंगाम मी मुंबईत येऊन देखील खूप चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. मध्यंतरी थोडंसं क्रिकेट त्यांच्याकडूनही कमी झालं होतं. 8 बॉल 26. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. कारण पहिल्या डावात जे पाहायला मिळालं दुसऱ्या डावातही तेच पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 ओव्हरला 25 रन होत्या. त्यानंतर तो ग्राफ खाली आलाय. पहिल्या डावात ते पाहायला मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 45 होत्या. त्याच्यानंतर त्या कमी झालेल्या आहेत. संतोषजी दराडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या मैदानातील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना प्रेमाने आम्ही शांतीबाई सुद्धा म्हणतो. सात बॉल बाकी आहेत. 33 झालेले आहेत. रन करावे लागणार आहेत. अहमद या गोलंदाजाकडे टॅलेंट आहे. युवा गोलंदाज आहे. एक टप्पा पकडून बॉलिंग केली. गुडलेन स्पॉटच्या मागे टप्पा टाकला आणि तिकडनं बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. आणि इकडे आता रिव्ह्यू घेतलेला आहे. हा वाईट बॉल आहे की नाही याकरता बॉलच्या उसळीबाबत.
हा बॉल योग्य होता आणि त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे 25. 6 बॉल 25. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. काही चौकार, काही षटकार मॅचमध्ये घेऊन येतील, ते प्रयत्न करावे लागतील. सेव्हन्टी स्पोर्ट्स चे हे भव्य असं शोरूम आपल्याला पाहायला मिळत आहे. अस्मिता टेक्सटाईल पार्क कोणगाव या ठिकाणी आकर्षक वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईन असणाऱ्या कॅप आहेत. विविध उत्पादने तुम्हाला त्या ठिकाणी आवर्जून मिळतील. आवर्जून संपर्क साधा 70 स्पोर्ट्सच्या शोरूममध्ये. पंकज माळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाटाळ्याचे याही खेळाडूने आपल्या नावाचा डंका पावसाळी क्रिकेटमध्ये देखील चांगला केलाय आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये त्यांना पंकजजी आम्ही तुम्हाला पाहू. सुमित आलेले आहेत. 6 बॉल 25. रुपेश बासरे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर अप्पू केतन मात्रे आलेत आता बॉलिंगसाठी. गोलंदाजीतील केलेला बदल केतन मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. हे मैदान नेहमीच गाजवलंय. 2 मोटरसायकल सुद्धा या मैदानात जिंकलात केतन यांनी. या मैदानात शतक देखील त्यांनी केलं होतं. पहिलाच बॉल रुपेश बासरे सांगतायत ही मॅच काही संपलेली नाहीये. मारलाय षटकार. आता असताना ही मॅच काही संपली नाहीये. गजानन डेव्हलपर सांगतायत आणि मारलाय षटकार. आता हा चला त्या ठिकाणी इड विकेट आहे की नाही चेक केलं जात आहे. ओ हा स्ट्रोक खेळत असताना त्यांचा पाय स्टंपला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे इकडे आलेली आहे विकेट. विकेट आलेली आहे. रुपेश फटका चांगला मारलात परंतु तुमचा पाय स्टंपला लागला होता. चला पॅडी आलेत बॅटिंगसाठी. चांगला बॉल टाकलाय. जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. आता अप्पूने स्ट्राईक घेतली परंतु त्या अगोदर रनआउटची विकेट आली आहे. चला संचित आलेत बॅटिंगसाठी. अप्पू स्ट्राईकवर. केतन मात्रे बॉलिंगसाठी. 25 पाहिजेत.
स्ट्रोक खेळलाय, चांगला खेळलाय, लांब लचक मारलाय, षटकार. 3 बॉल 19. पण जयकुमार आग्री 11 भिवंडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि चालू सामन्यातील विजेता लगेच त्यांच्याबरोबर खेळतील. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे. चला, शेवटची जोडी मैदानात आली आहे. पाहिजे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. केतन हा स्ट्रोक, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे. ओ, अयुबचे प्रयत्न मात्र लाजवाब आहेत. आता केवळ शेवटचा 1 बॉल बाकी आहे. सुरुवातीला थोडासा दबाव निर्माण केला होता बॅटर्सने, परंतु त्यानंतर आलेल्या विकेट मॅच गणित बदलून गेले. अतिशय 11 ठाणे ठरते विजयी. तर गजानन डेव्हलपर्स या संघाला पुढील वाटचालीसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा. सामना जिंकलेला गेला आहे. चला, टॉससाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाईल. आमिर दाफेदार या सामनावीर पुरस्काराचे मानकरी आहेत. 9 बॉलमध्ये 30 धावा सुरू